हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण बनवणार आहोत मटन कीमा पाव. मटन कीमा पाव बनवण्यासाठी पहिले तर मी इथे मटन घेतलेलं आहे, त्याचा कीमा करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी सॉल्ट, टर्मरिक, हळदी पावडर आणि दही टाकलेलं आहे. ते मिक्स करून घ्या छान. आता मी ते शिजवण्यासाठी मी कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आहे आणि आपण जे मिक्सचर तयार केलं आहे कीम्याचं, मी त्याच्यामध्ये हे टाकून घेणार आहे. याला मस्त हलवून घ्या, छान मिक्स झालं पाहिजे आणि मग कुकरचं झाकण लावून आपण याला 3 ते 4 शिट्टी देऊया, म्हणजे आपलं मटण जे आहे ते एकदम छान शिजेल. आता मटन कीमा बनवण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. त्याला मी बारीक चिरून घेतला आहे आणि 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत, त्याला पण मी बारीक चिरणार आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टोमॅटो नको हवे असतील तर तुम्ही अजून 2 कांदे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये वाढवू शकता. इथे मी 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच मी आलं घेतलं आहे. त्याला आपण पील करून घेऊया छान. कढीपत्ता आणि कोथिंबीर. आता आपल्याला त्याचं एक मिक्सचर तयार करायचं आहे, तर आपण याच्यामध्ये आलं, लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर, थोडासा जिरा, ब्लॅक पेपर, कार्डमम, इलायची आणि लवंग ते टाकून घेतलं आहे. थोडं जिरं टाका आणि याला छान याचे पेस्ट करा. हा झाला आपला पेस्ट तयार. कीमासाठी जे आपल्याला बेस बनवायचा आहे, आपण हे साईडला काढून घेऊया. आता एका कढाईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये मी जिरा आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण कांदा टाकून घेऊया. कांदा तुम्हाला गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतवायचा आहे. छान, त्याचं खूप छान टेस्ट लागते कीमा पावमध्ये. तुम्ही बघू शकता पूर्ण सूप त्याचा मस्त आलेला आहे, आळणी सूप, आणि मटण खूप छान आपलं शिजलेलं आहे. आता आपण काय करूया, मटण एका वेगळ्या बोलमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला जसं त्याचं सूप लागेल तसं आपण त्याला यूज करूया. आपला कांदा बघा किती छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आपण त्याच्यामध्ये आता टोमॅटो टाकूया. टोमॅटो कांदा आपल्याला असा ग्रेव्ही बेस करायचा आहे त्याचा, म्हणून आपण त्याला छान शिजू देऊया. आपण जे पेस्ट केलेली आहे ती सुद्धा आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. मस्त मिक्स करून आपण थोड्या वेळ त्याच्यावरती लेट ठेवून सुद्धा त्याला शिजू देऊ शकतो. पण त्याआधी तुम्ही याच्यामध्ये लाल मिरची पावडर, तुमचे जे घरचे मसाले आहेत, हळद, थोडासा गरम मसाला किंवा तुम्ही थोडासा मटन मसालासुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये. मस्त त्याला मिक्स करा आणि त्याचं जे थोडं ग्रेव्ही बेस बनेल असं झाकून त्याला शिजू द्या. बघा, तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण कीमा टाकून दिलेला आहे. आपल्याला आता एवढं छान त्याला मिक्स करून त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मिक्स होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटर टाकूया. बटर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर टाका, पण त्याच्याने टेस्ट खूप छान येतं आहे बटरने. सो मी याच्यामध्ये बटर ॲड केलेलं आहे. थोडं लेमन ज्यूस पण ॲड करायचा. लेमन ज्यूसनी एकदम छान त्याचं टँगी फ्लेवर येतो थोडासा. सो आता आपलं ते कीमा
रेडी झालेला आहे. त्याला कोथिंबीर टाकून मस्त गार्निश करा. आता मी इथे काय केलं आहे, पावसाठी मी एक बेस तयार केला आहे. त्याच्यामध्ये मी गार्लिक चिली फ्लेक्स, ओरेगानो, कसुरी मेथी, थोडंसं सॉल्ट, ते सगळं टाकून मी त्याचं एक मिक्सचर तयार केलं आहे बटरमध्ये. आणि मी ते सगळं त्याला पावला स्प्रेड करणार आहे आणि तव्यावरती मस्त त्याला भाजून घेणार आहे. तर तुम्हाला हे बाकीचं हवं असेल तर तुम्ही फक्त बटर लावून त्याला भाजू शकता. ते सुद्धा खूप छान लागतं. पण तुम्ही असं केल्याने पावला सुद्धा एक वेगळी चव येते. आणि अजून एक फ्लेवरसाठी मी तुम्हाला अजून एक सांगते की हे पावचा जो थोडीशी ग्रेव्ही राहिलेली, आपल्या खिमाची जो थोडीशी ग्रेव्ही राहिलेली असते, ती पण आपण तव्यावरती टाकून त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाव भाजू शकतो. त्याच्याने पण अप्रतिम लागतं. आता आपण कोथिंबीर मस्त फ्रेश कापून त्याच्यामध्ये टाकूया गार्निशिंगला. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे, टेम्पटिंग एकदम. आणि रेडी आहे आपला मटन कीमा पाव. सगळ्यांनी एन्जॉय करा. थँक्स फॉर वॉचिंग.